आपल्या गावातलं श्री महालक्ष्मी मंदिर आहे। अगदी निसर्गाच्या कुशीत असलेलं हे देऊळ मला अगदी पुन्हा पुन्हा येण्याची साथ घालते। जाते ना रोड आहे, बघूया जेवढी जाते तेवढी जावे घेऊन। एवढं यायला आपल्याला किती वेळ? नमस्कार मंडळी, आजच्या भागात तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। मंडळी, आज आपण गावामध्येच ॲडव्हेंचर करायला निघालो। ॲडव्हेंचर म्हणजे एक नवीन गोष्ट आहे आमच्यासाठी। आपल्या गावातलं श्री महालक्ष्मी मंदिर आहे, ते थोडं आतमध्ये आहे। ते तिथे मी रुचिरा कधी गेलो नव्हतो, आई जाऊन आले, पण वाट दाखवायला आता आपल्यासोबत दळवी मामी आहेत सोबत, तर त्यांच्यासोबत आपण जाऊया। या आता आपण कोंडस्करवाडी जी आहे आपल्या गावातली, त्यात गाडी घेऊन आलेलो आहोत। गाडी लावली जिथे डांबरी रस्ता संपतो तिकडे, आणि तिकडनं आता या पायवाटेवरनं आपण जातो आहे देवीच्या देवळाकडे। चला। ही कोंडस्करवाडीतली ही कोपऱ्यातली शेवटची घरं आहेत। याच्या पुढे सगळं शेतजमीन आणि रान आहे। नंतर तुम्हाला घर दिसतात की नाही माहीत नाही, पण हे सगळं शेतीचे कोपरे आहेत। त्याच्यातनं आपण आता मार्ग काढत जातो आहोत। आपल्या गावातील श्री नवलाई देवीचं जे देऊळ आहे तिथून पण एक मार्ग येतो इथेच, तो बहुतेक हा असणार। त्या घराच्या शेजारावरनं येतो तो, हा बघा ही पायवाट। आता आपल्याला ती पायवाट मिळाली। जर चालत यायचं असतं तर या रस्त्याने आलो असतो, तर आता पण गाडी अगदी इथपर्यंत आणलेली आहे। म्हणजे आमच्या झापडे गावातील ही बाजू मी पहिल्यांदा पाहतोय। ॲक्च्युली गाव मोठं आहे, मेन रस्ता आणि जेवढी गाडी जाते तेवढंच आपण पाहिलं आहे वारतर। तर या जागेत पहिल्यांदा येणं झालं। खूप छान शेत जमिनी आहे। आय थिंक हे पावसाळ्यात जेव्हा भात शेती लागलेली असते तेव्हा पाहण्यासारखी जागा असणार आहे। ही खूप छान दिसत असेल, तुम्ही इमॅजिन करू शकता। माझ्या मागे जे सगळं शेत जमीन आहे ते सगळी लावलेली भात शेतीने लावलेली, तुम्ही इमॅजिन करू शकता किती सुंदर दिसत असेल। तर आता आपण या मार्गाने, जसा मार्ग आहे मामी दाखवतात तसं आपण निघूया। पण थंडीच्या दिवसात लवकर काळोख होतोय, तर आपण जास्त वेळ थांबणार नाही आहोत। ऑलरेडी 5 वाजून गेले, 5:30 वाजलेत। सो आपण जास्तीत जास्त उजेडात जाऊन पुन्हा परत यायचा प्रयत्न करणार आहोत। पावसाळ्यामध्ये इथून पाण्यातनं जावं लागत असणार। वा, गावातला हा ओढा आहे, नदी आहे। पात्र सुकलंय आता मस्त। समोर देऊळ दिसतंय। काय म्हणता रुचिरा, कसं वाटतंय? बरं वाटतंय, भरपूर दिवसांनी मलकांड्यात करते। हा ना। तर मंडळी, आपण ही पायवाट तुडवत आपण इथपर्यंत आलेलो आहोत, देवीच्या देवळापर्यंत। हे बघा किती सुंदर छोटंसं क्यूट असं मंदिर बांधलेलं आहे, नवीनच वाटतंय, खूप छान।
आईला बरी काठी मिळाली हा. इथे शेती चालू आहे, नंतर दाखवतो. आधी आपण जाऊन दर्शन घेऊया. सगळा परिसर आहे. ह्याच्या बाजूनी पण एक ओढा जातोय, सुका आहे तो आता ऑफकोर्स. ते डव येऊन बसला, पारवा गेला गेला उडत. तर याच्या मागे तर पूर्ण जंगल आहे मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्या कडेलाच हे देऊळ. तर म्हणजे देवळाच्या मागेच हे एक तळं आहे. तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही, पण हे पाणी आहे. मी जास्त पुढे जाऊ शकत नाही आहे, चप्पल नाही घातली आपण. तर त्याला जायला हा अप्रोच रस्ता आहे बहुतेक इकडनं. अगदी जंगलाच्या शेवटाला ह्याच्यानंतर देऊळ आहे बघा. आणि हा ओढा. वाह, किती शुद्ध जागा आहे मित्रांनो. आणि इथे माणसाची ये जा भरपूर कमी असते. अगदी निखळ निसर्ग आहे. तुम्हाला तळ दिसतंय ना, आणि त्या तळ्याचं पाणी इथे झिरपून इथल्या शेतांमध्ये येतं. मगाशी जे लागवड केलेली दाखवली तिथे कुळीत लावलंय. मंडळी संध्याकाळची वेळ आहे, इथे जास्त वेळ थांबता येणार नाही, कारण की आता काळोख होत चाललाय. तुम्हाला ही व्हिडिओ दिसणार नाही, व्हिडिओमध्ये सगळं ब्राईट दिसतं, पण आता इथे हळूहळू काळोख होत चाललाय. याचा मला खेद होतोय की ही जागा मी आधी का नाही एक्सप्लोर केली, कारण की एकदम निर्मनुष्य जंगल जे असतं ना, ज्याच्यामध्ये माणसाचा जास्त वावर नसतो, अशी ही जागा आहे. आणि देवळाच्या नावाने या तळ्याचंही पावित्र्य तेवढंच राखलं जातं. इथे तासनतास बसू शकतो आपण निसर्ग आत्मसात करू शकतो इथे बसून. सकाळी तर इथे खूप चांगली बर्ड सायटिंग होत असणार याची मला खात्री आहे.
आत्ता आपण निघूया इथून, कारण की जातानाची वाट खडतर आहे. तर म्हणजे त्या तलावाच्या पाण्याने इथली शेती होते. आता इथे कुळीत लावलेलं आहे. ते जे बारीक बारीक हिरवे डॉट दिसतात तुम्हाला स्क्रीनवरती, ते ॲक्च्युली कुळताची आलेली झाडं आहेत, रोपं आहेत छोटी छोटी. त्याचे आता मोठे होतील ते, आणि त्याच्यातनं शेंगा निघतील कुळताच्या. अगदी निसर्गाच्या कुशीत असलेलं हे देऊळ मला अगदी पुन्हा पुन्हा येण्याची साथ घालते. आणि म्हणजे नक्कीच पावसाळ्यात आपण इथे यायचा प्रयत्न करूया, कारण की माझी खात्री आहे इथला निसर्ग हा अधिकच भरून निघालेला असेल पावसाळ्यामध्ये. चला, आपली पादत्राणे आपली वाट बघतायत. आपली मंडळी पुढे निघाली, ती बघा. तर म्हणजे इथून निघता निघता मला एक डोक्यात विचार आला, आणि म्हटलं तुमच्याशी पण शेअर करूया की आपल्या गावाची आपल्याला किती ओळख. आम्ही तर नवीन आहोत इथे. आपल्या गावात अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, मी तुमच्याशी बोलतो, जिथे आपण अजून गेलो नाही आहेत, जिथे अजूनही अनएक्सप्लोर्ड आहेत आपली स्वतःचीच गावं. प्लीज खाली कमेंट करून मला सांगा, मला आवडेल ऐकायला. कारण की आत्ताच मला तो विचार आला आहे मनामध्ये की मी तर नवखाच आहे या गावामध्ये, आणि हळूहळू प्रत्येक खेपेला जेव्हा जेव्हा इथे येतोय आपल्या आईवडिलांसोबत राहायला, तेव्हा हळूहळू गाव एक्सप्लोर करतो. हळूहळू एक एक वाडी, एक एक रस्ता शोधतोय की इथे काय आहे, इथे काय आहे, कोण राहतं, कोणाची घरं आहेत. तसं मंडळी, तुम्ही कोकणातले आहात, कोकणात फिरता, तर स्वतःचं जे गाव आहे तुमचं, सर्वात पहिले तर तुमचं गाव कोणतं हे मला कमेंट करून सांगा. आणि त्या गावातली एखादी गोष्ट, एखादी जागा जी तुमची बघायची राहून गेली आहे, ते पण मला कळवा. मला हे नक्की आवडेल. आणि आपण ह्याच्यातनं एक काय म्हणतात, एक चांगला इनिशिएटिव्ह घेऊया की आपलं गाव ओळखून घ्यायचा. मी पण प्रयत्नशील राहीन. ज्या ज्यावेळी इथे येईन तेव्हा गावातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फिरायला, जाऊन ते एक्सप्लोर करायचा मी सुद्धा प्रयत्नशील राहीन. मंडळी, आजच्या भागात एवढंच. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.